नमस्कार. नवीन रेशन कार्डसाठी RCMS या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि नंतर रेशन कार्डसाठी अप्लाय कसं करायचं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर मग व्हिडिओला सुरुवात करू. गुगलला या ठिकाणी गुगल सर्च करायचं RCMS टाईप केल्यानंतर खाली पहिली जी वेबसाईट येईल ती आहे rcms.mahafood.gov.in. त्या वेबसाईटवरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. या ठिकाणी साइन इन / रजिस्टर यावरती क्लिक करून पब्लिक लॉग इनवरती क्लिक करायचं. त्यानंतर सेल्फ सर्व्हिस फॉर रेशन कार्ड यामध्ये रजिस्टर युजर आणि न्यू युजर साइन अप हिअर हे दोन ऑप्शन दिसत आहे. आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून न्यू युजर साइन अप या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. या ठिकाणी शेवटचा पर्याय जो आहे आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर या प्रमाणे समोर पेज दिसेल. या ठिकाणी पहिलं आहे ते नेम इन लोकल लँग्वेज, मराठीमध्ये नाव टाईप करायचं. नंतर फुल नेम टाईप करायचं जसं आधार कार्डवरती आहे तसं. त्याच्या खाली आधार नंबर टाकायचा. जेंडर सिलेक्ट करायचं मेल फिमेल ट्रान्सजेंडर. त्याच्या खाली मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. त्याच्याच खाली ईमेल ID टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर लॉग इन ID या लॉग इनसाठी एक लॉग इन ID आपल्याला क्रिएट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे या लॉग इनसाठी. त्याच्यानंतर जो कॅप्चा कोड आहे तो बॉक्समध्ये टाकून गेट OTP वरती क्लिक करून घ्यायचं. OTP वरती क्लिक केल्यानंतर मोबाईलला OTP येईल. तो OTP या ठिकाणी परत टाकून सबमिट करून घ्यायचं आणि सबमिट केल्यानंतर आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते या ठिकाणी पूर्ण होईल. आता या ठिकाणी मेसेज आलेला आहे, कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव बीन सक्सेसफुली रजिस्टर. त्याच्यानंतर परत वेबसाईटवरती यायचं आणि रजिस्टर युजर या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा. त्याच्यानंतर कॅप्चा कोड टाकून साइन इनवरती क्लिक करायचं. साइन इनवरती क्लिक केल्यानंतर मोबाईलला OTP येईल. OTP टाकून तो व्हेरीफाय OTP करून घ्यायचा. व्हेरीफाय OTP झाल्यानंतर या ठिकाणी आपलं लॉग इन होईल. याप्रमाणे आपलं लॉग इन समोर आपल्याला दिसेल. तर या लॉग इनमध्ये डाव्या बाजूला डॅशबोर्डच्या खाली एक ऑप्शन दिसेल अप्लाय / एडिट रेशन कार्ड ॲप्लिकेशन. यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मध्यभागी आपल्याला रेशन कार्ड ॲप्लिकेशन असं दिसेल आणि त्याखाली आपल्याला आपला जिल्हा, तालुका आणि गाव सिलेक्ट करून घ्यायचं आणि त्याच्याच खाली ॲड मेंबर असं आपल्याला दिसेल. तर त्या ॲड मेंबरवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे रेशन कार्ड जनरेट आहे त्याच्यामुळं या रेशन कार्डमध्ये या लॉग इनमध्ये ते ऑप्शन दाखवत नाही आहे. ॲड मेंबरवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. यामध्ये पहिला आहे ते फोटो आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे. फोटोची साईज या ठिकाणी 20 KB पर्यंत आहे. ज्या मेंबरचं आपण डिटेल्स भरणार आहे त्याचा फोटो पहिला अपलोड करून घ्यायचा. नंतर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर तुमचा शो होईल. आता या ठिकाणी मला रेशन कार्ड नंबर दाखवत आहे कारण हे रेशन कार्ड नुकतंच ॲप्रूव्ह झालेलं आहे. त्याच्यानंतर खाली मेंबरचं नाव येईल लोकल लँग्वेजमध्ये. त्याच्यानंतर खाली मेंबरचं नाव येईल इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं. नंतर स्पाऊसचं नाव लोकल लँग्वेजमध्ये टाईप करायचं. परत त्याच्याच खाली स्पाऊस नेम इंग्लिशमध्ये येईल. नंतर त्याच्या खाली आहे वडिलांचं नाव इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आणि त्याच्याच बाजूला डाव्या बाजूला फादर्स नेम LL यामध्ये वडिलांचं नाव मराठीमध्ये टाईप करून घ्यायचं. नंतर आईचं नाव इंग्लिशमध्ये टाईप करायचं. नंतर परत या ठिकाणी डाव्या बाजूला मदर्स नेम LL लोकल लँग्वेजमध्ये मराठीमध्ये टाईप करायचं. जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा, मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे असेल ते. आणि त्याच्याच खाली आहे त्याच्या खाली DOB टाईप एक्झॅक्ट आपल्याला जन्मतारीख माहीत आहे म्हणून मी त्याच्यावरती क्लिक करतो आणि या ठिकाणी जन्मतारीख टाईप करून घेतो. नंतर मोबाईल नंबर या बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा. त्याच्यानंतर या ठिकाणी रिलेशनशिप टाकून घ्यायचं आहे. आता पहिला जो मेंबर आहे तो HOF आहे म्हणून तो स्वतःच आहे त्याच्यामुळं सेल्फ ऑप्शन येईल.
सेल्फ ऑप्शन त्या ठिकाणी येईल, तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर रेशन लिफ्टिंग एलिजिबिलिटी या ठिकाणी येस करायचं आहे. आधार नंबर टाकायचा, ऑक्युपेशन टाकायचं, वार्षिक उत्पन्न टाकायचं. नंतर बर्थ सर्टिफिकेटचं एक डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर बर्थ सर्टिफिकेट, हायस्कूल मार्कशीट, ऑर पॅन कार्ड किंवा वोटर कार्ड यामधून एखादं जे तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल ते सिलेक्ट करायचं. त्याचा डॉक्युमेंट नंबर द्यायचा, इश्यू डेट टाकायचे आणि ते सर्टिफिकेट या ठिकाणी 200 KB पर्यंत साईज करून अपलोड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला बँक डिटेल्स ॲड करायचे आहे. या लिस्टमधून तुमची जी बँक आहे ती सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं, जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा. त्याच्यानंतर बँकेची जी शाखा आहे ती सिलेक्ट करून घ्यायची. तुमचा बँक अकाउंट नंबर आहे तो या ठिकाणी टाईप करायचा आणि बँकेचा IFSC कोड आहे तो या बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा. त्याच्यानंतर आहेत या ठिकाणी मनरेगाचे स्टेटस, जर येस असेल तर पुढं ID नंबर टाईप करायचा. आपल्या केसमध्ये या ठिकाणी नो आहे म्हणून मी नो करतो. नंतर कास्ट कॅटेगरी जनरल, OBC, SC, ST जे काय आहे ते सिलेक्ट करा. कास्टमध्ये असेल तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायला लागेल 200 KB पर्यंत. नंतर डिसेबिलिटी डिटेल्स आहेत. तुम्ही जर अपंग असाल तर येस करा. येस केल्यानंतर जे बाकीचे डिटेल्स आहेत ते त्याप्रमाणे भरून घ्या. आपल्या केसमध्ये नो आहे म्हणून मी नो करत आहे. हा एक डेमो फॉर्म दाखवत आहे. क्रिटिकल इलनेस तर नो आहे म्हणून नो करतो. स्पेशल कॅटेगरी या ठिकाणी जर काही असेल या लिस्टमधून तर सिलेक्ट करा. मी नो स्पेशल कॅटेगरी सिलेक्ट करून घेतो. त्याच्यानंतर रिमार्क द्या. न्यू रेशन कार्ड असं दिलं तरी चालेल. बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि सेव्ह या बटनावरती सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं. नंतर त्या मेंबरची जी माहिती आहे ती या ठिकाणी सेव्ह होईल आणि याच प्रोसेसप्रमाणे बाकीचे जे मेंबर आहेत त्या मेंबरची नावं या ॲड मेंबर या वरती क्लिक करून बाकीच्या मेंबरची नावं आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. नंतर कार्ड टाईपवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचं कार्ड हवं आहे, AY, APL फार्मर, APL व्हाईट, NPH किंवा PHH म्हणजे प्रायोरिटी हाऊसहोल्ड. माझ्या कार्डचा प्रकार जो आहे तो PHH आहे म्हणून मी तो सिलेक्ट करून घेतला आहे. त्याच्यानंतर खाली त्याच्या आहे ॲड्रेस डिटेल्स. तुमचे जे ॲड्रेस आहे तो पूर्ण ॲड्रेस या दिलेल्या फॉर्मॅटमध्ये भरून घ्यायचा आहे. ॲड्रेसच्या खाली आहे गॅस आणि केरोसिन ऑइल डिटेल्स. तुमचं जे गॅस कनेक्शन आहे त्याचं स्टेटस या ठिकाणी द्या. तुमच्याकडे 1 सिलेंडर आहे, 2 सिलेंडर आहे किंवा पाईप नॅचरल गॅस आहे किंवा तुमच्या नावावरती कनेक्शनच नाही आहे हे डिटेल्स द्या. कन्झ्युमर नंबर टाका. तुमच्या कंपनीचं नाव टाका, HPचं आहे किंवा भारत एजन्सीचं नाव टाका आणि ज्याच्या नावावरती आहे ते डिटेल्स द्या. नंतर अटॅचमध्ये या ठिकाणी ID प्रूफ आपल्याला द्यायचं आहे. मग वोटर ID चालेल, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा ही जी डॉक्युमेंट आहेत त्यातलं एखादं डॉक्युमेंट सिलेक्ट करा, त्याचा नंबर टाका आणि ते डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. ॲड्रेस प्रूफमध्ये जे तुमच्याकडं अवेलेबल आहे या लिस्टमधून सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंटचा नंबर टाकून ते अपलोड करा. नंतर ते ऑदर्समध्ये आपल्याला इन्कम सर्टिफिकेट टाकायचं आहे. मग त्या इन्कम सर्टिफिकेटचा नंबर पुढे टाईप करायचा आणि चूज फाईलमधून ती इन्कम सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं. नंतर आहे NFSA क्रायटेरिया. या ठिकाणी तुम्हाला ज्या कॅटेगरीचं रेशन कार्ड हवं आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करा. माझ्या केसमध्ये PHH कॅटेगरीचं आपलं रेशन कार्ड आहे म्हणून आपण ती कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे आणि ती कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर ब्राउजमधून आपल्याला इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर कन्फर्म अँड प्रोसीड टू सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. ॲप्लिकेशन फी या कार्डसाठी आपल्याला भरायला लागत नाही आहे. सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी परत डॅशबोर्डवरती जायचं आणि डॅशबोर्डवरती गेल्यानंतर युअर रेशन कार्ड हिस्ट्री यावरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची हिस्ट्री जी आहे ती समजेल. या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर येईल, HOFचं नाव येईल, स्कीम कुठल्या स्कीम अंतर्गत तुम्ही हा फॉर्म भरला आहे. आता माझ्या केसमध्ये PHH आहे म्हणून त्या ठिकाणी दाखवत आहे. ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते व्हेरीफाय अँड अप्रूव्ह दाखवत आहे कारण हा फॉर्म जो आहे तो नुकताच एप्रिल महिन्यामध्ये अप्रूव्ह झाला आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये तो पेंडिंगला जाईल, पेंडिंग दाखवेल. ॲप्लिकेशनची डेट दाखवेल या ठिकाणी आणि रिक्वेस्टेड बाय सेल्फ स्वतः केलं आहे म्हणून त्या ठिकाणी सेल्फ दाखवेल. हा फॉर्म अप्रूव्ह व्हायला जवळजवळ 45 ते 60 दिवस लागतात. माझ्या केसमध्ये 60 दिवस लागले होते हे नवीन रेशन कार्ड जनरेट व्हायला. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.